जय भीम, जय रविदास. मित्रांनो, बंधूंनो, मागील भागामध्ये आपण राजा पेपा यांची कथा ऐकली. त्यामधून काय बोध घ्यायचा, काही नाही, हा त्याचा विषय आहे. आम्ही रविदासांनी सांगितल्या दोह्यांवर भरोसा जास्त करतो. कथा आणि कादंबऱ्या ह्या प्रेमापोटी कोणीतरी लिहिलेल्या असतात, भावनेपोटी लिहिलेल्या असतात, किंवा सत्यही असू शकतात. या बाबतीत सत्य कथेवर सुद्धा लिहिलेलं जाऊ शकतं. तर त्यासाठी मी जास्त कथा खऱ्या की खोट्या या बाबतीत मी काही बोलणार नाही. परंतु रविदास होतेच अवलिया तसे, कारण कोणीही त्यांचं गुणगान गावं अशी त्यांची ख्याती होती. आणि ख्याती असल्यामुळेच संत मीराबाई जी राजस्थान चित्तोडची महाराणी, ती धावत पळत पळत रविदासांची कीर्ती ऐकून त्यांच्या चरणी लीन झाली. त्यांच्याबाबत हे आज तुम्हाला थोडीशी कथा सांगतो. आणि कथा यासाठी सांगावीशी वाटते कारण कथेशिवाय आपल्या लोकांचं पोटच भरत नाही. तर बंधूंनो, भगिनींनो, मी ज्या सुरुवातीला नवीन प्रवचन करायला शिकलो म्हणजे हा विषय नाही, हा माझा हातपिंडच नाही, परंतु मी भाषण करायची एक सवय आहे, अभ्यास करायची एक सवय आहे. मित्रांचा खूप आग्रह झाला, अरे तुम्ही खूप छान बोलतायत. आता मी किती छान बोलतो, वाईट बोलतो मला नाही माहिती, तुम्ही मला सांगू शकताय. तर तुम्ही एकदा का नको रविदासांवर प्रवचन केल्यासारखं बोला, भाषण का बोला ना, पण प्रवचनासारखं नाटक करा. आता अशी परिस्थिती, आम्ही ते नाटक म्हणा किंवा काही म्हणा, पण मला सांगणं तर रविदासच भाग होता. आणि रविदास सांगण्यासाठी मी पाहिजे तेवढं करायला तयार होतो, कारण मी रविदासांचा निस्सीम भक्त आहे असं मी स्वतःला समजतो. कारण रविदासांची भक्ती करण्यापेक्षा मी त्यांच्या दोह्याच्या माध्यमातून आणि त्यांचं उभं आयुष्य जीवन कसे जगले त्याच्यातून मिळालेली मला एक शक्ती, हीच माझी प्रेरणा आहे. आणि या प्रेरणेने आज मी जिवंत आहे. माझ्यावर अनेक संकटे आली, यश अपयश मिळालं, नुकसान खूप झालं, तरीही सुद्धा मी या सर्व नुकसानीतून तरी वाचत राहिलो. आज तुमच्या समोर आहे आणि अगदी आनंदाने तुमच्यासोबत बोलतोय, गप्पा मारतोय. आता माझ्या अलीकडे मागे रक्तामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे किंवा माझं शारीरिक किंवा वय झाल्यामुळे आजारपण थोडे पाठीमागे अंगाला मुंग्या येण्यासारखे झाले. त्याच्यामधून असं शुगर वाढल्यासारखी, बीपी वाढल्यासारखी अशी लक्षणं दिसायला लागली. आता याच्यात खरं किती मानू, खोटं किती मानू मला नाही समजत. परंतु अशक्तपणा माझ्यामध्ये निर्माण झाला. आणि अशक्तपणा निर्माण झाल्यामुळं मला काय धावपळ जास्त पहिल्या एवढी करता येईना. म्हणून मी जरा थोडंसं रिलॅक्समध्येच काम करायचं. आणि त्यातही आज माझ्या मुलगी जी माझी मोठी मुलगी आहे, आज कोर्टामध्ये तारीख होती म्हणून मला जावं लागलं. त्यामुळे मी कुठेही तालुका या जिल्ह्याच्या स्तरावर प्रवचन करण्यासाठी तारीख घेतली नाही, किंवा असेही म्हणता येऊ शकतं की मी त्यासाठी वेळ देऊ शकत नव्हतो. म्हणून मी कुठेच गेलो नाही. मी गेलो कोर्टात, आणि कोर्टातून आल्यानंतर तुमच्यासमोर आजच्या या पवित्र दिनी रविदासांवर 2 शब्द मी आपल्यासमोर मांडावेत. आणि ते मांडलेले शब्दांनी तुमच्यामध्ये काही परिवर्तन होईल एवढी अपेक्षा ठेवून मी हे आज 2 शब्द तुमच्यासमोर बोलतोय. तर मी तुम्हाला सांगत होतो, रविदास महाराजांकडे मीराबाई धावत पळत आली. आणि धावत पळत आल्यानंतर संत मीराबाई जी ठाकुराणी होती, महाराणी होती, चित्तोडची महाराणी होती, त्याचप्रमाणे तिची सासूबाई जी होती राणी झाली,
तिचं नाव झालीबाई होतं. ती राणी, राजमाता राणी. तर ती राजमाता जी झाली होती ती सुद्धा रविदासांची निस्सीम भक्त होती. लहानपणापासून संत मीराबाई आपल्या सासूबाई बरोबर, त्यांचे घरचे तशी नातेवाईक असल्यामुळं लहानपणापासून जाणं येणं रविदास महाराजांना कडे त्यांचं वालं होतं. आणि रविदास हे जातीला चांभार आणि हे टाकू, अहो राहिला कुठं जाती भेद. परंतु याचं दुःख न मात्र त्या ठाकूरांना नव्हतं किंवा ठाकूर समाजालाही नव्हतं, ना दुसऱ्या कोणत्याच समाज. त्याचं दुःख न होतं तर ब्राह्मणाला. यामुळे धर्म बुडतोय म्हणे, महाराणी चुकतायत, राजमाता चुकतायत, आपल्या धर्माचा धोका आहे, धर्म बुडतोय, म्हणून त्यांनी टाव फोडायला सुरुवात केली होती. त्यातही मीराबाईला टोमणे दिली जात होती. काय टोमणे दिली जात होती? अरे मीराबाई, तू ज्याची शिष्य आहे तो गरीब आहे, भिकारी आहे, त्याच्याकडे नीट खायला मिळत नाही, त्याचं घर धडाचं नाही, आणि काय काम करतो म्हणे, नीच काम करतो, जे चमडे शिवायचं काम करतोय, चपला बनवतोय, जोडे बनवतोय, की जी अधम जात आहे, नीच जात आहे, आणि अशा जातीतला तू नीच जातीतला गुरु केला आहे. त्यामुळे तुझ्या खानदानीला कलंक लागल्यासारखं होतंय. संत मीराबाईंना त्यामुळं खूप दुःख होत असे. आपल्या गुरुबद्दल अनाप शनाप ते लोक बोलतात, यांना काही कळत नाही. अरे गुरुचं तेज काय, गुरुचा महिमा काय, यांना काय माहिती. जे मला मिळालं, माझ्या सासूबाईंना मिळालं, हे त्याच्यापासून परावृत्त असल्यामुळे यांना काही मिळालं नाही, म्हणून हे आज मला बोलतायत. पण तरी सुद्धा ती कशी बशी एकदा काशीला रविदासांकडे गेली आणि रडत रडत तिनं गुरूंना सांगितलं, गुरुजी, मला ब्राह्मण समाजाचे लोक नाव ठेवतात, काय अस्पृश्य दलित जातीचा गुरु केला, चांभार गुरु केला म्हणून मला नाव ठेवतात, ब्राह्मण गुरु का केला नाही असं म्हणतात. त्यावर रविदास म्हणतात, मीरा, अरे ते बरोबर बोलतात, आम्ही नीच घरातले, नीच कुळामधले. कारण धर्म हातात त्यांच्या, लेखणी हातात त्यांच्या, सगळं काही हातात त्यांच्या, ठरवणारे तेच, सांगणारे तेच, कळ्या लावणारे तेच, आणि कल्पना करणारे तेच. त्यामुळे त्यांच्या हिसाबाप्रमाणे मी खरंच नीच आहे. नाही गुरुजी, असे बोलू नका तुम्ही. गुरुजी, तुमच्यासारखं या जगात आम्हाला कोणीतरी असं वाटत नाही. अरे मीरा, ते म्हणतात अगदी खरं आहे, तू ब्राह्मण गुरु करायला पाहिजे होता. अरे तू एका चामाराकडे कशाला येऊन गुरुची दक्षिणा घेतलीस, कशाला घेतेस? अरे त्या ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला, तिकडे तुळशी बसलेलं, जे तुळशीराम म्हटलं जात आहे, की ज्यांनी तुळशी रामायण हा ग्रंथ लिहिला आहे, त्या तुळशीकडे जाऊन त्याला गुरु करून घे. तर बंधूंनो, माझ्या भगिनींनो, संत मीराबाईचा काळ आणि ज्यांनी रामायण लिहिलं, तुळशी रामायण, त्या तुळशीदासाचा काळ, गुरु रविदासांचा काळ, म्हणजे रविदास चांभाराचा काळ, संत नामदेवाचा काळ, संत कबीराचा काळ, संत सेना महाराजांचा काळ, हा सगळा काळ तर एकच आहे, एकच कालखंड आहे. हे एकमेकांना सगळे भेटत असेल. पण एवढं असूनही सुद्धा देखील संत मीराबाईंनी चांभारच गुरु का केला, हे थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लोक काय म्हणतील काय नाही याची चिंता तिने केली नाही. तर ती म्हणले, नाही गुरुजी, मला तुम्हीच गुरु आणि तुम्हीच. मग ठीक आहे, तू ऐकून घे. जात पात के फेर मही उलझ गई सब लोग, माणूस ताको खात है रविदास जात का रोग. हा तिला एक मंत्र दिला. अरे हे जग जातीपातीच्या फेऱ्यामध्ये अडकलेलं आहे. माणसामध्येच भेदभाव केला जात आहे. हा उच्च तो नीच,
हा सर्वश्रेष्ठ कनिष्ठ असे अनेक त्याच्यामध्ये नावे ठेवून माणसाला माणसापासून तोडायचं काम केलं आहे. त्यापेक्षा तुम्ही जोडायचं काम करा. बघा मी माझा चपलाचा जोड एक टाका मारला की कसा जोडतो, परत दुसरा टाका मारला की तो त्याच्यात गुंतवतो. असं आपण आपल्या एकमेकाच्या जातीला माणुसकीनं जोडलं पाहिजे. हा असा महामंत्र दिला मीराबाई, धन्य झाले. मीराबाईला त्यांनी परत दुसरा मंत्र दिला, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोट बड़ो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. मन ही पूजा मन ही रूप मन ही सेवु सहज स्वरूप, पराधीनता पाप है जान लेहु रे मित, रविदास दास पराधीन को सब ही संदेही. रविदास मधुरा क्यों पीजिए जो चढ़े चढ़े उतराए, नाम महारस पीजिए जो चढ़े नहीं उतराए. तर त्या महात्म्याचे शब्द ऐकून, ती वाणी ऐकून भले भले त्यांच्या पुढे वाकत होते. अगदी सिकंदर लोधी सारखा सम्राट त्यांच्या पुढे वाकला की जो राजा होता आणि निर्दयी राजा होता तो, असं म्हटलं जातंय. कारण आताच्या हल्लीच्या राजकारणामध्ये आम्ही तसं ऐकतोय. असो, तो कसाही असो, पण एका चाभारापुढे वाकला हे थोडे आहे का? दुसऱ्या धर्माचा राजा आपल्या धर्माच्या व्यक्तीच्या समोर वागतो, याचा अर्थ रविदासामध्ये असं काही रसायन होतं की ज्याने ते प्राशन केलं की तो त्याचाच झाला. तो खाली हात कधी गेला नाही. मित्रांनो, आजच्या दिवशी मी माझं या ठिकाणी 2 शब्द संपवण्याच्या पूर्वी फक्त विद्यार्थ्यांसाठी मी एक संदेश देईल आणि घरातल्या महिलांना, माझ्या बापुड्या भावांना सुद्धा एक संदेश देईल. तर रविदासांचा एक दोहा आहे, रविदास मधुरा क्यों पीजिए जो चढ़े चढ़े उतराए, नाम महारस पीजिए जो चढ़े नहीं उतराए. तुम्हाला आजपर्यंत कोणत्याही प्रवचनकाराने, कीर्तनकाराने कधी तुम्हाला सांगितलं नाही दारू का पितोस, जी पिल्यावर चढते, चढल्यानंतर परत काही कालांतराने ती खाली उतरते आणि खाली उतरल्यानंतर परत प्यायला ती त्या दारूच्या गुत्त्यावर किंवा त्या वाईन शॉपला जावं लागतं आणि तो परत तिथून पिऊन आला की परत चढते. गावामध्ये तो मग पाटील क्या करत फिरतो, याला घोडे लाव, त्याला शिव्या दे, इकडं ताजमहाल उभा कर, तिकडचं इकडं विक, इकडचं तिकडं कर, असे अनेक उलटे पालटे तो उद्योग. पिल्यावर बाकी मात्र खूप मोठ्या गप्पा मारतो आणि चंद्रावर पोहोचलेला व्यक्ती असतो तो. परंतु जसजसं चंद्रावरचं हवामान वातावरण तापायला लागतं, थंड थंड लागायला लागतं, नंतर ते खाली खाली येतं आणि खाली आलं का परत उतरून जातं. परत हे महाराज त्या गुत्त्यावर जातात, परत प्यायला जातात. तुम्ही सांगा, हा पैसा येतो कुठून? हा काम करत नाहीये, पैसा येतो कुठून? एकदा तरी विचार केला पाहिजे. जो व्यक्ती काम करत नाही त्याच्याकडे पैसा येतो का? एक तर तो चोऱ्या माऱ्या करतो, दुसरं तो बायकोशी हुज्जत घालून पैसे घेतो किंवा आईचं मुंडकं दाबायची तयारी करतो, या बापाचा गळा सुद्धा दाबायचा प्रयत्न करतो, या मित्रांना टोपी घालून किंवा तो त्याला पाजून हा त्याला पाजतो, तो त्याला पाजतो, असा एक धंदा केला जातो. तर ही केलेली नशा ही दारू पितो, चढते आणि उतरते, चढते आणि उतरते. म्हणजे जावर एक खाली हा धंदा बाकी एक पागलच करू शकतो, मूर्ख करू शकतो. तेव्हा मित्रांनो, माझ्या बालमित्रांनो, माझ्या युवकांनो, युवक मित्रांनो, युवा मित्रांनो, मला एकच संदेश सांगायचे. आपली गुरु माऊली काय म्हणतात, तुम्ही याला जर नशाच करायची असेल, अशी नशा करा की नशा एकदा केली तर उतरली नाही पाहिजे. नशा केली तर उतरली नाही पाहिजे. मग अभ्यासाची नशा करा ना, का नको अभ्यासाची नशा करायला? अशी नशा करा की केल्यानंतर ती उतरता कामा नाही. आज जे तुम्ही आज वाचलंय, पाठांतर केलं, तर मरायच्या वेळेस सुद्धा देखील मारताना सुद्धा त्या प्रत्येक शब्दांची आणि ओळींची तुम्हाला आठवण झाली पाहिजे. कोणत्या लेखकाचं कोणतं पुस्तक आहे, कोणत्या ग्रंथातलं कितवी ओवी आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे. ज्ञान भांडार
आणि हे ग्रंथ भांडार तुमच्या ज्यावेळेस मस्तकात जाईल तर तुमचा हात ऑटोमॅटिक लिहायला पण सुरुवात करल आणि आमच्यासारखं थोडं थोडं बकबक करायला पण शिकल. तुमच्याकडं मग वेळ राहणार नाही वर खाली करायला. असा महारस तुम्ही प्या, म्हणजे तुमच्या जीवनातून तुम्ही मुक्त झाला समजायचं आणि तुमचं जीवन सार्थकी लागलं असं समजा. तुम्ही तुमच्या कुळाचा 100% उद्धार करणार असं समजा. जे तुम्हाला नाव ठेवू द्या, ज्याला ठेवायचं ठेवू द्या, धंदा आहे त्यांचं, हा त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही तुमच्या कामात राहा. लोक म्हणतील अरे हा काय पागल सारखं तेच करतो, पागल सारखं करतो. पण पागलाने ज्या दिवशी चमत्कार केला त्या दिवशी सगळेजण त्या पागलाच्या पाया पडायला येतील. हे बाकी विसरता कामा नाही. ज्या गाडगे बाबांना जगानं पागल म्हटलं पण त्यांनीच तुम्हाला स्वच्छतेचा मंत्र दिलाच ना. गाव स्वच्छ केल्याशिवाय ते कधी कोणतं प्रबोधन करत नव्हते, पाया पडू देत नव्हते. रविदासांनी सुद्धा देखील चपला शिवता शिवता स्वतःचं कर्म करता करता तुम्हाला ज्ञानार्जन दिलं का नाही? भल्या महारथी त्यांना अगोदर सुरुवातीला पागलच म्हणत होते सगळेच, कारण सगळ्यात जास्त छळ त्यांचाही सुद्धा ब्राह्मणांनी केलाच की काय. म्हणून कधी कधी रविदासांना सुद्धा चीड यायची ह्या गोष्टीची, कारण मनुष्य माणूस किती काही केलं तर. त्या बाजूला संत तुळशीदास म्हणायचे शूद्र नर नारी ताडंके अधिकारी, तर या बाजूला रविदास म्हणायचे ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजही चरण चंडाल के जो होवे गुण प्रवीण. तर मित्रांनो, भगिनींनो, बंधूंनो, रविदास म्हणजे काय साधे सुधे नाही, हे क्रांतिकारी संत होऊन गेले. तेव्हासाठी आपल्या समाजाने आणि जो समाजाला रविदासांची विचारधारा मिळालेली आहे त्यांनी सत्य धर्माच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले पाहिजे. जो खोटं आहे त्याला खोटंच म्हणा, जे सत्य आहे त्याला सत्य म्हणून स्वीकारा. उगाच तो म्हणतो म्हणून मानू नका. स्वतः परीक्षा करा, परीक्षण करा आणि जे योग्य आहे त्याला स्वीकारा, बाकीचं फेकून द्या. त्यासाठी रविदास महाराजांनी सुद्धा देखील पुढचा एक दोहा म्हटलेला आहे, जहा पर अंध विश्वास है सत्य परकत नाही, रविदास सत्य सोई जानी है जो अनुभव होई मन नाही. जिथं अंधश्रद्धा आहे तिथे सत्याची ओळख होणार नाही. जिथं अंधश्रद्धा आहे तिथे सत्याची ओळख होणार नाही. तेव्हा सत्य हे पारखून घ्यावं लागते. जसं सोनार सोनं असली का नकली, कारण पितळ सुद्धा सोन्यासारखं दिसतंय, पिवळा रंग दिसतो ना कसा, पितळ सुद्धा अगदी सोन्यासारखं दिसतंय. बाबा माझी अंगठी सुद्धा पितळाची आहे, परंतु तुम्ही सांगा तुम्हाला ही मोबाईलमध्ये दिसते ही सोन्याची आहे कशाची आहे, सांगू शकत नाही. तर याला काय करावं लागतं, कसोटीमधून जावं लागतं सोनाराच्या. याला तपासणी करावं लागते, खास तिचीवाली एक वैज्ञानिक त्याच्यामध्ये एक तपासणी असते आणि ती त्या ॲसिडमध्ये टाकल्यानंतरच कळते हे असली का नकली. त्याचप्रमाणे तुमच्याकडं लोक तुम्हाला खरं काही सांगतील, काही खोटं पण सांगतील. तर ह्या खोटं आणि खऱ्याचं तुम्हाला काय करायचं आहे, तपासून पाहायचं आहे. जे सत्य आहे ते स्वीकारा आणि जे असत्य आहे त्याला फेकून द्या. ज्याप्रमाणे एखादी महिला सुपामध्ये काही गहू घेते, पोत्यामधून काढले, सुपात टाकले ते गहू आणि ती गहू तसेच घेऊन ते दळणाला पाठवते का? बिलकुल नाही. तर ती काय करते, त्या सुपामध्ये घेऊन त्याला पाखडते, त्याची फोलकट उडून जातात, त्यामधला कचरा उडून जातो. परत दुसरं कार्य काय करते, परत त्या गव्हाला निसते, तपासून काढते आणि त्यात खडे कंकर कुठं कुठं आहेत माती ती काढून फेकून देते आणि एकदम स्वच्छ झालेले गहू ती दळायला नेते. त्याचप्रमाणे ज्ञान सुद्धा देखील असं पाखडून निसून घ्यायचं आणि तेच आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवायचं आहे. म्हणून आपण भूल थापांना कोणाच्या बळी पडू नका, सत्य स्वीकारा आणि सत्यालाच जाणा. तर हे विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व समाजातील आपल्या
लहान मोठ्यांसाठी सुद्धा हे खूप विचार करणारे दोहे आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, स्वतः स्वावलंबी बना. यासाठी रविदासांनी त्यावेळेस आपल्याला 700 वर्षापूर्वी तो दोहा दिलेला आहे. पराधीनता पाप है, जान लेहुरे मित रविदास दास पराधीन को सबही समजेगी. दुसऱ्यावर अवलंबून राहणे सारखे जगामध्ये दुसरं पाप नाही. लोक आपल्याला त्याच्यामुळं नाव ठेवतात. परावलंबी राहणाऱ्या माणसाला लोक दास गुलाम समजतात, मूर्ख समजतात. तुम्हाला जर ते समजायचं नसेल, जो निव्वळ आईवडिलावर सुद्धा देखील अवलंबून राहत असेल आणि 2 रुपयाचं काम सुद्धा जर करत नसेल, त्याची खळगे भरायपुरतं काम करत असेल, तर जगामध्ये त्यासारखा मूर्ख कुणी नाही. तो गुलाम आहे. जसं एखाद्या झाडावर पोचलेलं जे बांडगुळ असतं, तुम्ही पाहिलंच असेल, त्याला अमरवेल म्हणलं जातं. पिवळे धाग्यासारखं असतं. त्याला स्वतःची मुळं नसतात. त्याला जमिनीवर जर टाकलं तर ते खतम होऊन जातं. परंतु दुसऱ्या झाडावर जर फेकलं तर तो त्या झाडातला अन्नरस शोषून घेतं आणि स्वतः जगतं. आपण तसं बांडगुळ नाही ना. ध्यान ठेवा युवकांनो, त्यासाठी तुम्हाला जमेल ते कर्म करा. अगदी ITI करा, अगदी तुम्ही गवढ्याचं काम करा, कोणतंही काम करा, परंतु बिगर कामाचं बसू नका. हा मंत्र गुरु रविदासांनी आपल्याला दिला. हे बाबा लोक आपल्याला देत नाही. फक्त ते आपल्याकडून त्या प्रवचन आणि कीर्तनाचं पाकिट मात्र घेऊन जातात आणि त्यासाठी हुज्जत आणि भांडणं घालतात. तर अशापासून आपल्यालाही सावधान राहिलं पाहिजे. सगळे बाबा तसे असं मी म्हणत नाही, परंतु काही आहेत तसे, त्यांच्याबद्दल मी बोलतोय, चांगल्याबद्दल नाही. म्हणून रविदास म्हणतात, ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजे ही चरण चंडाल के जो होवे गुणहीन. ब्राह्मणाची त्याच पूजा अर्चा करा. त्याचंच म्हणणं आहे का की जो तुमचा फायदेशीर आहे, जो तुम्हाला खरं ज्ञान देतोय, परंतु जो ज्ञान देत नाही, बाकी तुमचं आर्थिक सामाजिक शोषण करतोय, तुम्हाला खच्ची करतोय, अंधश्रद्धा प्रसरवतो, अशापासून तुम्हाला लांब राहायला सांगितलेलं आहे. त्याला स्वीकारू नका. त्याच्यापेक्षा तुम्ही एखाद्या चंडाळ जाती जन्माला जरी आलेला असलेला एखादा महान व्यक्ती, की जसं आपण समजा अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम, मायावती यांच्या विचाराने तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणून तुम्ही आशांना आपलं गुरुस्थानी माना आणि आपल्या कामाला लागा. मित्रांनो, या ठिकाणी झालेला हा जो थोडासा छोटेखानी प्रबंध मी या ठिकाणी मांडला, तो आपणास कसा वाटला, कसा नाही, जरूर मला कळवा. माझे चुकले असेल, बोलता बोलता एखादा शब्द चुकूनही जाऊ शकतो, कारण भावनेच्या भरामध्ये माणूस बोलतो. परंतु माझा कोणालाही दुखावण्याचा यातून हेतू नाही. जो हेतू आहे की तो समाज जो गाळामध्ये, अंधश्रद्धेच्या गाळामध्ये डुबलेला आहे, त्याला वर काढण्यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न आपल्याला कसा वाटला, याविषयी आपण मला जरूर कळवाल. आणि मित्रांनो, हा राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत यूट्यूब चॅनल याला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय भीम, जय रविदास, जय कांशीराम.